मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार आहेत। मनसेच्या मोर्चानंतर राज ठाकरे आता मीरा भाईंदरला जाणार आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेकडून मीरा रोडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता। त्यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली। मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। वातावरण प्रचंड तापलेलं होतं, मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला आणि आता मोर्चानंतर राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरमध्ये जाणार। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस, खरं तर मराठीचा मुद्दा मनसेनं चांगलाच उचलून धरलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये विशेषतः बोलायचं झालं तर तिकडची एक घटना, त्यानंतर निघालेला व्यापाऱ्यांचा मोर्चा आणि मग मनसेकडून मराठी माणसांचा काढण्यात आलेला मोर्चा। आता पुन्हा राज ठाकरे मीरा भाईंदरला जात आहेत। वातावरण आणखी तापू शकतंय। 18 तारखेला खरं तर राज ठाकरे यांचा मीरारोड दौरा होणार आहे। मागच्या अनेक दिवसांपासून विक्रांत या बैठका सुरू आहेत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुढची रणनीती असेल तरी काय। असं सांगण्यात होतं की राज ठाकरे सभा घेणार होते, मात्र आता आपल्याला असं कळतंय की 18 जुलैला राज ठाकरे दौरा करतील। त्या दौऱ्यामध्ये मीरारोडच्या अनेक ठिकाणी ते भेट देतील। ज्या ज्या ठिकाणी मनसेच्या शाखा आहे, ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठी माणूस आहे, जिकडे जिकडे ते भेटतील आणि खऱ्या अर्थानं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत मराठी बोललं पाहिजे ह्याचं खऱ्या अर्थानं लोकांना सांगतील। एकंदर पाहायला गेलं जसं तू म्हटलंयस तर मनसेनी खऱ्या अर्थानं हा मोर्चा जो आहे त्याचं नेतृत्व केलं होतं, मात्र सगळेच मराठी माणसं मोर्चाला उतरली होती। मग शिवसेनेच्या ठाकरे गट असो, राष्ट्रवादीकडून लोक असो किंवा सर्वसामान्य देखील या मोर्चाला उतरले होते। याच मोर्चाच्या यशावर खऱ्या अर्थानं दौरा आहे का आणि या दौऱ्यानंतर कुठे ना कुठे काय परिस्थिती निर्माण होते त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं विक्रांत। खरं श्रेयस, या सगळ्याकडे तुमचंही लक्ष असू द्या। राज ठाकरे आता मीरा रोडला जाणार एवढं निश्चित झालेलं आहे। गेल्यानंतर तिकडचं स्वरूप नेमकं काय असणार आहे, भेटीगाठी कोणाच्या घेतल्या जातील, राज ठाकरे बोलणार का, माध्यमांशी संवाद साधणार की मग सभा घेणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित काही वेळामध्ये मिळतील। धन्यवाद श्रेयस दिलेल्या तपशिलांसाठी।